मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाच आता ओबीसी प्रमाणपत्रावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. लक्ष्मण हाके यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतल्याचा आरोप केला होता. या संदर्भात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह बड्या मराठा नेत्यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतल्याचा आरोप केला. दरम्यान या प्रकरणी वडेट्टीवार यांनी केलेले आरोप सिद्ध करावे, नाहीतर जाहीर माफी मागावी अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली. त्यानंतर काही वेळातच वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावरती पोस्ट करून अनावधानानं सुप्रिया सुळेंचं नाव घेतल्याचं कबूल केलंय. नमस्कार, मी उन्मेष खंडाळे, आपण पाहताय आपलं महानगर लाईव्ह. मराठा आणि ओबीसी वादाबद्दल वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले ते आधी पाहूया. अर्ध्या मराठ्यांनीच घेतलाय, 90% घेतलाय. ते काय आता जरांगे पाटलांना जरा माहिती कदाचित नसेल, पण जेवढे मोठे नेते आहेत सुप्रिया सुळेंच्याकडे पण आहे. हो, सगळ्यांच्याकडे आहे, कोण नाही आहे. सगळ्यांनी ते प्रमाणपत्र ओबीसीचं घेऊन ठेवलं आहे. पण आता मला वाटतं की ओबीसीनी जनरल व्हावं आणि सगळ्यांनी ओबीसीत यावं. इथं काय देणं नाही घेणं नाही आहे. तेवढं 27% जो तो घुसतो. आम्हाला पाहिजे. अरे आम्ही म्हटलं की आरक्षण वाढवून द्या आणि मग करा, ज्याला द्यायचं त्यांना देऊन टाका. एक तर आरक्षणही वाढत नाही आणि घुसखोरी वाढली आहे. त्यामुळे उद्या आदिवासी आपल्या ओबीसीचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. वडेट्टीवारांच्या याच विधानानंतर सुप्रिया सुळे यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत आपली बाजू मांडली आहे. त्या म्हणाल्या, विजय वडेट्टीवार यांनी माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा धादांत खोटा आरोप केलाय. माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याची माहिती त्यांना नेमकी कोणी आणि कोणत्या आधारावर दिली हे त्यांनी जाहीर करावं. तसेच माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा त्यांचा दावा असेल तर त्यांनी त्या संदर्भातील पुरावे जाहीरपणे सादर करावा आणि ते सिद्ध करावं. अन्यथा कोणत्याही पुराव्याशिवाय केलेल्या या आरोपाबद्दल त्यांनी माझी जाहीर माफी मागावी, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. सुप्रिया सुळेंच्या पोस्ट नंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी वडेट्टीवारांवर हल्लाबोल केला. त्यानंतर वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावरती पोस्ट करत सुप्रिया सुळेंचं नाव अनावधानानं घेतल्याचं कबूल केलं. ते म्हणाले, ओबीसी प्रमाणपत्राच्या संदर्भात माझी भूमिका मांडताना खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाचा अनावधानानं उल्लेख झाला. त्यामागे त्यांच्यावर कोणताही आरोप करण्याचा माझा हेतू नव्हता. अनावधानानं त्यांच्या नावाचा उल्लेख झाल्याबद्दल खेद व्यक्त करतो. मात्र याचा अर्थ ओबीसी प्रमाणपत्र घेणाऱ्या मराठा नेत्यांबाबत माझी भूमिका बदललेली नाही. एकीकडे ओबीसी प्रमाणपत्र घेऊन सत्तेचा लाभ घ्यायचा आणि दुसरीकडे ओबीसी समाजाच्या हक्कांवरती आघात करायचा, ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसायचा, या भूमिकेचं मी कधीही समर्थन करणार नाही. माझा संघर्ष कोणत्याही व्यक्तिविरोधात नसून ओबीसी समाजाच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि सामाजिक न्यायासाठी आहे, असंही वडेट्टीवार म्हणाले. विरोधी पक्षातील दोन बड्या नेत्यांमधील या वादामुळे पुन्हा एकदा ओबीसी विरुद्ध मराठा वाद समोर आलाय. त्यामुळं कुणबी प्रमाणपत्राच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या मराठा नेत्यांविरोधात ओबीसी नेते पुढच्या काळात आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे. मराठा ओबीसी वादाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.